नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीपच्या डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला, आजचा प्रश्न आपण पाहूया काय आहे. तर थोडा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करता त्याबद्दलचा प्रश्न आहे. संस्थात्मक गुणवत्ता म्हणजे काय? इन्स्टिट्यूशनल क्वालिटी. तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करताय, त्याचं स्ट्रक्चर आहे, त्या सगळ्या संस्थांची गुणवत्ता. संस्थात्मक गुणवत्ता हा आर्थिक कामगिरीचा निर्णायक चालक आहे. म्हणजे तुमच्या देशाचं, तुमच्या संस्थेचं, तुमच्या संघटनेचं जे काही असेल, यांचं जे काही कामगिरी आहे, कोणतं परफॉर्मन्स, फायनान्शियल परफॉर्मन्स, यासाठी सगळ्यात मेन काय आहे की जी संस्था जी त्या ठिकाणी काम करते याची क्वालिटी काय लेवलची आहे. तर संस्थात्मक गुणवत्ता हा आर्थिक कामगिरीचा निर्णायक चालक आहे. या संदर्भात लोकशाही बळकट करण्यासाठी नागरी सेवा, ज्याला आपण काय म्हणतो सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये सुधारणा सुचवा. म्हणजे सिम्पली काय लक्षात ठेवायचंय, तुम्हाला फक्त सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये सुधारणा नाही सुचवायच्यात, तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये संस्थात्मक गुणवत्तेच्या बाबतीत सुधारणा सुचवायच्या आहेत. सिव्हिल सर्व्हिसेस मधील इन्स्टिट्यूशनल क्वालिटीच्या बाबतीत सुधारणा सुचवायच्या आहेत की ज्यामुळे सिव्हिल सर्व्हिसेस, इन्स्टिट्यूशनल क्वालिटी, इकॉनॉमिक परफॉर्मन्स आणि लोकशाही हे चार घटक तुम्हाला क्लिअर करायचे. आलं लक्षात? नागरी सेवा यांच्यामध्ये संस्थात्मक गुणवत्ता सुधारायची. ही गुणवत्ता सुधारल्यामुळे आर्थिक परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होणार आहे आणि हा आर्थिक परफॉर्मन्स, इकॉनॉमिक कार्यक्रम सुधारल्यामुळे आपल्या लोकशाहीचं बळकटीकरण कसं होणार आहे याबद्दल तुम्हाला या ठिकाणी तुमचं मत व्यक्त करायचं आहे. चला, आपण ह्या प्रश्नाचं उत्तर समजून घ्या काय असणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, लोकस काय आहे. तर लोकशाही मजबूत करणे हा लोकस आहे. पहिला मुद्दा लक्षात घ्या, लोकशाही मजबूत करणं हा लोकस आहे. तर फोकस काय आहे? सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये सुधारणा करणं हा फोकस आहे. राहील लक्षात? दोन साधे मुद्दे लक्षात घ्या. पहिला मुद्दा आहे लोकशाही मजबूत करणं, दुसरा मुद्दा आहे सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये सुधारणा करणं. सरळ सरळ. पण इथे लक्षात घ्या, परत एकदा सांगतो, तुम्हाला फक्त सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये सुधारणा करायच्या नाहीयेत, हे क्लिअर असू द्या. सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये संस्थात्मक सुधारणा करायच्या आहेत आणि सिव्हिल सर्व्हिसेस मधील ज्या संस्थात्मक सुधारणा आहेत यांचा उद्देश असावा आपला आर्थिक कार्यक्रम सुधारणे आणि अल्टिमेट एम काय असावं? लोकशाहीचं बळकटीकरण करणे. हा फोकस जर क्लिअर असेल तर तुमचं उत्तर वेगळं असेल. खूप सगळे लोक उत्तर लिहितात, सगळं लिहितात, सिव्हिल सर्व्हिसेस मधील सुधारणा लिहितात, पण ते त्या फोकसला कधीही जस्टिस देत नाहीत, न्याय देत नाहीत. जो काय आहे सिव्हिल सर्व्हिसेस मधील त्या सुधारणा ज्यामुळे तुमची लोकशाही बळकट होणार आहे. आपण पाहूया नेमकं काय आहे. तर आता पहा, या ठिकाणी काय आहे. सगळ्यात अगोदर तुमचं जे पहिलं परिच्छेद आहे, पहिला पॅराग्राफ आहे, जो काय आहे तुमचा, जो तुमचा इंट्रोडक्शन आहे. आणि लक्षात घ्या, तुमचं इंट्रोडक्शन डिसाइड करतं तुम्हाला प्रश्न कळलेला आहे की नाही. तर पहिल्या इंट्रोडक्शन मध्ये 25 ते 30 शब्दात काय असायला हवं? सगळ्यात अगोदर नागरी सेवेमध्ये जर आपण सुधारणा केली तर यामुळे सिव्हिल सर्व्हिस ही जी इन्स्टिट्यूशन आहे, या इन्स्टिट्यूशन मध्ये क्वालिटेटिव्ह सुधारणा कशी होईल आणि या सुधारणेमुळे आपल्या आर्थिक कामगिरीचा वेग कसा वाढणार आहे आणि यामुळे लोकशाहीचं बळकटीकरण कसं होणार आहे. पण सगळी लोक फक्त एवढंच लिहिणार आहेत, काय? सिव्हिल सर्व्हिस मध्ये सुधारणा करणं, यामुळे संस्थात्मक सुधारणा करणं, यामुळे आर्थिक कामगिरीचा वेग वाढेल, यामुळे लोकशाहीचं बळकटीकरण होईल. पण इथं समजा प्रत्येकाला 1 मार्क एक्स्ट्रा मिळणार आहे. आपल्याला हा विचार करायचा की आपण वेगळं काय लिहावं की ज्यामुळे याच्या पलीकडे आपलं उत्तर जाईल. मग जर समजा लोकशाहीचं बळकटीकरण झालं तर यामुळे आपल्याला अंतिम उत्पाद काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? शाश्वत चैतन्यशील लोकशाही मिळणार आहे. म्हणजेच काय? सस्टेनेबल इनोव्हेटिव्ह डेमोक्रेसी मिळणार आहे. चैतन्यशील, सर्जनशील. बरोबर आहे, राहील लक्षात? सो आपल्याला सस्टेनेबल क्रिएटिव्ह डेमोक्रेसी मिळणार आहे, जे आपलं अंतिम उत्पाद आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट आहे की हे आपल्या सगळ्या लोकशाहीला कसं करणार आहे? सर्वसमावेशक करणार आहे. लक्षात घ्या, UPSC आन्सर रायटिंग हा फक्त काय आहे? शब्दांचा खेळ आहे.
काय आहे, शब्दांचा खेळ आहे. जर तुम्हाला इथलची अंडरस्टँडिंग चांगली झाली तर माझं प्रामाणिक मत आहे की तुमच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीने उत्तरं लिहिली जाऊ शकतात. सो बेसिकली हे तुमचं इंट्रोडक्शन असायला हवं. प्रत्येक पॉइंट लक्षात घ्या, बेसिक पासून सांगतोय. आपण सगळे या प्रकारचे प्रश्न डिस्कस करणार आहोत. जर तुम्ही या पद्धतीने प्रश्नांना जर न्याय दिला, जस्टिस दिला, तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की तुमची आन्सर रायटिंग खूप चांगली असेल, तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील. चला, मग ही लिस्ट आहे, यामध्ये एक्सप्लेन मी करत नाही कारण सिलेबस आहे. फक्त ही सगळी लिस्ट जशाला तशी पाठ करा की नागरी सेवांमध्ये, सिव्हिल सर्व्हिसमध्ये काय सुधारणा कराव्या. प्रत्येकाला मी इंग्लिश शब्द सुद्धा सांगतो कारण आपल्याला मराठी शब्दांगवळणी पडण्यासाठी थोडाफार वेळ लागणार आहे. सगळ्यात पहिली सुधारणा आहे कार्यप्रदर्शन आधारित मूल्यांकन प्रणाली. म्हणजे काय, परफॉर्मन्स बेस्ड इव्हॅल्युएशन सिस्टीम. परफॉर्मन्स बेस्ड इव्हॅल्युएशन सिस्टीम. दुसरं आहे बाजूकडील एंट्री. ऍक्च्युअली ट्रान्सलेशन चुकीचं आहे, याला आपण म्हणतो लॅटरल एंट्री. म्हणजे काय, तर नॉर्मली खूप सगळे एक्सपर्ट लोक असतात, चांगली लोक असतात, जे सिव्हिल सर्व्हिस कधीही देत नाहीत, परीक्षांची तयारी करत नाहीत, मात्र सिव्हिल सर्व्हिस मधल्या खूप सगळे सेक्टर्स, खूप सगळे घटक यामध्ये त्यांचं एक्सपर्टीज असतं, त्यांना गोष्टी चांगल्या माहीत असतात. सो या लोकांना आपण या सगळ्या ब्युरोक्रेटिक प्रोसिजर मधनं न आणता, परीक्षेच्या प्रोसेस मधनं न आणता, यांना आपण डायरेक्टली ऍक्सेस देऊ शकतो का, यावर काम करणं गरजेचं आहे. तिसरं आहे ऑनलाईन परीक्षा. चौथं आहे डिजिटल इनिशिएटिव्ह. पाचवा आहे नागरी सेवांचे अधिकार. म्हणजे काय, सिव्हिल सर्वंटचे अधिकार आहेत ज्यामुळे त्यांना सिक्युरिटी ऑफ टेन्युअर, जॉबमध्ये सिक्युरिटी वाटेल, आणि जर त्यांना सिक्युरिटी वाटली, राजकीय इंटरफेरन्स नसेल, तर ऑटोमॅटिकली त्यांचे डिसिजन घेण्याची क्षमता वाढेल. डिसिजन रिअलिस्टिक असतील, इनोव्हेटिव्ह असतील, इनिशिएटिव्ह आले असतील, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ट्रान्सपरंट असतील. पुढचं आहे प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण. म्हणजे ट्रेनिंग आणि कॅपॅसिटी बिल्डिंगवर काम करणं, खास करून त्यांच्या सर्व्हिसेसच्या मधल्या टप्प्यानंतर, ज्यानंतर लथार्जी येते, आळस येतो आणि इनोव्हेशनची सगळी कॅपॅसिटी संपलेली असते, त्यावेळी यांना ट्रेनिंग देऊन यांच्यामध्ये कॅपॅसिटी निर्माण करणं, क्षमता निर्माण करणं, यावरती खूप जास्त काम करणं गरजेचं आहे. नागरिक केंद्रित सुविधा सुधारणा. म्हणजे आपल्याला जर समजा सिव्हिल सर्व्हिसमध्ये सुधारणा करायच्या आहेत तर या पीपल ओरिएंटेड असाव्या, सर्व्हिस ओरिएंटेड असाव्या, लोकांच्या सोयीच्या असाव्या. ते या सुधारणा घेऊन बाहेर कुठेतरी जाऊन नोकरी करण्यापेक्षा या सुधारणा, या रिफॉर्म्स मार्फत ते लोकांना दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसेस कशा इम्प्रूव्ह करतील यावर काम करणाऱ्या असाव्या. सिव्हिल सर्वंटसाठी एक वेगळी आचारसंहिता असावी. या आचारसंहितेमार्फत त्यांचं इथिक्स, नैतिकता, मूल्य यांची जपवणूक व्हावी. पुढचं आहे ई गव्हर्नन्स आणि सर्व्हिस डिलिव्हरी यावर काम केलं जावं. योग्यता आधारित दृष्टिकोन असायला हवा. गुणवत्तेवर आधारित त्यांची निवड प्रक्रिया असायला हवी. त्यांची पोस्टिंग रोटेशनल असायला हवी. एकाच ठिकाणी एखाद्या व्यक्तीने खूप जास्त वेळ थांबता कामा नये. स्पेशलायझेशन असायला हवं. वरचेवर कॉम्प्लेक्सिटी वाढतीये, टेक्निकॅलिटी वाढतीये, गोष्टी अवघड होत चालल्यात, किचकट होत चालल्यात. अशा वेळी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येणाऱ्या लोकांना जर स्पेशलाइज नॉलेज नसेल, फायनान्सचं, कॉमर्सचं, ट्रेडचं, सायबर सिक्युरिटीचं, तर या सगळ्यांची ट्रेनिंग त्यांना द्यायला हवी. सोबत जर ट्रेनिंग देणं शक्य नसेल तर स्पेशलिस्ट लोकांचं असिस्टन्स सुद्धा घ्यायला हवं. आणि यासोबतच सिव्हिल सर्व्हिसमध्ये या स्पेशलिस्ट लोकांना थोडा कोटा द्यायला हवा. कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन असायला हवं. CCE, सतत कामगिरीचे मूल्यांकन, कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन असायला हवं. पारदर्शकता आणि विसल ब्लोअरला संरक्षण असायला हवं. जी लोक प्रशासनामध्ये चालणाऱ्या अनागोंदी कारभाराबद्दल जर उजागर करत असतील त्यांना संरक्षण देण्याचं काम हे सरकारचं असायला हवं. नागरिक अभिप्राय यंत्रणा. म्हणजे काय, नागरिकांची फीडबॅक मेकॅनिझम या ठिकाणी असायला हवी. नेतृत्व विकास कार्यक्रम, लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम अधिकाऱ्यांमध्ये घ्यायला हवा. बाह्य तज्ञांचं सहकार्य, डिजिटल साक्षरता, ट्रेनिंग, समुदाय प्रतिबद्धता कार्यक्रम. म्हणजे काय, कम्युनिटी कमिटमेंट प्रोग्राम असायला हवा. नैतिकता आणि मूल्य शिक्षण द्यायला हवं. वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक भरती असायला हवी. या ठिकाणी सिव्हिल सर्व्हिसमध्ये येतानाच या लोकांचं इन्क्लुजन कसं असावं याकडे वर्क करायला हवं. विकेंद्रित निर्णय घेणे असायला हवे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सिस्टमॅटिक ब्युरोक्रेसी असायला हवी, जी संविधानाला कमिटेड असेल, गोल मिळवण्यासाठी कमिटेड असायला हवी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी आता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी यासाठी लक्षात घ्या कारण याच्या आधारावरती तुम्ही सिव्हिल सर्व्हिस मधले सगळी उत्तरं लिहू शकता. कन्क्लुजन काय असायला हवं, लक्ष देऊन पहा. सर्वात शेवटी नागरी सेवांमधील सुधारणाद्वारे, म्हणजे आपण सिव्हिल सर्व्हिस मधील रिफॉर्म्सद्वारे
संस्थात्मक गुणवत्ता कशी सुधारू शकतो आणि ही सुधारित संस्थात्मक गुणवत्ता आणि आर्थिक कामगिरी लोकशाहीला कसं मजबूत आणि टिकून ठेवण्यासाठी कशी मदत करेल याबद्दल आपण लिहायला हवं. लक्षात घ्या, फक्त सुधारणा लिहायचं नाहीये. ज्या सगळ्या सुधारणा मी सांगितल्यात, या सगळ्या सुधारणांमुळे आपली लोकशाही कशी बळकट होईल याबद्दल तुमचं उत्तर क्लिअर असणं गरजेचं आहे. परत एकदा सांगतो, तुम्ही किती अभ्यास करताय, किती पुस्तकं वाचताय, काय वाचताय, याला पूर्ण सिस्टीममध्ये काहीही अर्थ नाही. सगळ्यात महत्वाची बाब आहे, तुम्ही लिहिलेली उत्तरं त्या ठिकाणी रिलेव्हंट आहेत का यावरती काम होणं गरजेचं आहे. तर भेटूया मित्रांनो लवकरात लवकर नवीन प्रश्न घेऊन. तोपर्यंत सर्वांना मनापासून शुभेच्छा.